नमस्कार. सुपर अँड अट्रॅक्टिव्ह रंगोलीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण 4 ते 4 ठिपक्यांची अतिशय सुंदर रांगोळी बघणार आहोत आणि ही रांगोळी तुम्ही एकदा बघितल्यावर हमखास तुम्ही तुमच्या दारासमोर ही रांगोळी काढणारच. तर रांगोळी काढायला खूपच सोपी आहे आणि रंग न भरता सुद्धा ही रांगोळी दिसायला खूपच छान दिसते. तर सुरुवातीला आपण रांगोळीला लागणारे 4 ते 4 ठिपके काढून घेतलेले आहेत. चला तर मग रांगोळी काढायला सुरुवात करूया. सुरुवातीला शेवटी जे 4 ठिपके आहेत त्याचे आपल्याला असे 2 ठिपके घ्यायचे आहेत आणि वरचे 2 ठिपके म्हणजे आपण एक स्क्वेअर काढून घेऊयात. आता परत हे साईडचे 2 ठिपके आपण घेतलेले आहेत आणि तिकडे पण आपण स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे 4 ते 4 ठिपक्यांवर आपल्याला अशा आजूबाजूला 4 स्क्वेअर आपले बनवून तयार होतात. आता त्यानंतर उभे आणि आडवे अशा आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहे. तर सुरुवातीला मी उभ्या लाईन्स काढून घेते. इकडे मी 3 लाईन्स काढते. तुमच्याकडे जर जागा जास्त असेल तर तुम्ही 4 लाईन्स किंवा 5 लाईन्स देखील त्याप्रमाणे ॲडजस्ट करून काढू शकतात. तर अशा उभ्या लाईन्स काढल्यानंतर आता सेम तेवढेच आपल्याला 3 आडव्या लाईन्स पण काढून घ्यायच्या आहेत. आता हे जे आपण स्क्वेअर किंवा बॉक्सेस काढले यांना आपल्याला एकमेकांना जॉईंट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर शेवटचे जे 2 बॉक्सेस आहे त्यांचे जे आडव्या लाईन्स आहे त्यांना आपल्याला त्या मधल्या बॉक्समधल्या उभ्या रेषेला असे जोडत जायचे आहे. तर सेम आपल्याला हे सर्व बाजूंनी करून घ्यायचं आहे. तर इकडे आपल्याला उभ्या रेषा जोडायच्या आहेत त्या 2 बॉक्सेसच्या आणि मधल्या बॉक्सच्या आडवी लाईनला आपल्याला तिला असं जोडायचं आहे. तर ही रांगोळी दिसायला खूपच छान दिसते आणि काढायला पण तुम्ही बघू शकतात की रांगोळी अतिशय सोपी आहे. दिसायला आपल्याला वाटतं की रांगोळी काढायला अवघड असेल पण तसं अजिबात नाही आहे. तर अशा पद्धतीने अर्धी रांगोळी आपली काढून झालेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा. तर आता त्यानंतर आजूबाजूचे जे टोकं आहेत त्यांना आपलं फक्त अशा ते रेषा आपल्याला एक्सटेंड करून घ्यायच्या आहे. सारखंच येऊ द्यायचं आपल्याला. असं चारही बाजूंनी आपल्याला ते रेषा अशा वाढून घ्यायच्या आहेत. तर आता त्याच्यानंतर बॉक्सेसमधल्या ज्या अजून लाईन्स आहेत त्यांना पण आपण असंच एक्सटेंड करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला आता ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये येऊ द्यायचे आहेत म्हणजे त्यांची हाईट आपल्याला अजून कमी कमी करत जायची आहे. आता वरच्या पण रेषा आपल्याला सेम तसंच करून घ्यायच्या आहे. मधल्या बाजूने येताना त्यांची हाईट आपल्याला म्हणजे तिथून छोट्या करायच्या आणि आजूबाजूच्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला मोठ्या राहू द्यायच्या आहेत. आता ज्या पद्धतीने आपण उभ्या रेषा करून घेतल्या त्याच पद्धतीने सेम आपल्याला साईड बाय साईड आडव्या रेषा पण करून घ्यायच्या आहेत. आता इकडे हे जे सर्वात जी मोठी लाईन्स होती यांना फक्त आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने ही रांगोळी आपली काढून झालेली आहे। तर इकडे तुम्ही वाटल्यास तर तुम्हाला हवी जी असेल ती डिझाईन तुम्ही एक्स्ट्रा यामध्ये करू शकतात। तर मी या पद्धतीने डिझाईन करून आता इकडे दिवे आपण मस्त असे तयार करून घेऊयात। यामध्ये कलर मी काही भरलेला नाही आहे, तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये कोणता पण एक कलर भरू शकता। तसं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे स्ट्रक्चर, म्हणून मी त्यामध्ये काय कलर फिलअप केलेला नाही आहे। तर जे बॉक्सेस होते त्याच्यामध्ये आपण 3 उभ्या आणि आडव्या रेषा घेतल्या होत्या, म्हणून आपली रांगोळी एवढी मोठी तयार झाली। तर तुमच्याकडे जर जागा छोटी असेल तर तुम्ही 2 लाईन्स उभ्या आणि आडव्या देखील घेऊ शकतात, म्हणजे रांगोळी तेवढी कॉम्प्लिकेटेड दिसणार नाही आणि इतकी मोठी येणार नाही। तर जागा जर जास्त असेल तर तुम्ही मग त्याप्रमाणे लाईन्स वाढवू शकतात। तर अशा पद्धतीने मस्त दिवे पण आपण या ठिकाणी तयार करून घेतले। तर वाटलं तर तुम्ही दिव्यामध्ये ऑरेंज आणि येल्लोची शेड भरू शकतात। त्यानंतर इकडे मी शेवटी टोकांना चकलीचा आकार तयार करून घेतला आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही ठिपके देखील ठेवू शकतात। तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर ही मस्त अशी जबरदस्त रांगोळी आपली बनवून तयार होते। स्टेप बाय स्टेप तर आपण ही रांगोळी मस्त अशी बघूनच घेतलेली आहे, म्हणजे तुम्हाला काढायला अतिशय ही रांगोळी सोपी जाईल। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रांगोळी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आमच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायला विसरू नका। त्यावर पण आपण मस्त अशा रांगोळ्या टाकत राहतो। थँक्यू।